लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मनमाड शहरातील IUDP तसेच झोपडपट्टीधारक नागरिकांना हक्काचे घर मिळवण्यासाठीचा मार्ग मोकळा झाला आहे। सर्वांसाठी घरे 2022 या शासनाच्या धोरणांतर्गत मनमाड नगर परिषद हद्दीतील शासकीय जमिनीवरील अतिक्रमण नियमित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। याच पार्श्वभूमीवर दिनांक 4 ऑगस्ट 2025 पासून चांदवड रोडवरील साई प्रसन्न मंगल कार्यालयात 3 दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले। या शिबिराचा शुभारंभ महायुती पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवून करण्यात आला। या प्रसंगी नगर परिषद मुख्याधिकारी शेषराव चौधरी यांनी लाभार्थ्यांना संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगितली। मंचावर महायुतीचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते। शिबिरात IUDP व झोपडपट्टीमधील शेकडो नागरिकांनी आपली कागदपत्रे सादर करत अर्ज भरून दिले। नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचारी वर्ग या प्रक्रियेसाठी पूर्ण वेळ कार्यरत होते। कित्येक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आपल्या घराचे स्वप्न साकार होत असल्याने नागरिकांमध्ये उत्साहाचे व आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले। काही लाभार्थ्यांनी भावना व्यक्त करताना म्हटले की आमच्या जागा आमच्या नावावर होतील हे स्वप्न आम्हाला कधीच शक्य वाटले नव्हते, पण आमदार अण्णांमुळे ते शक्य झाले। आगामी काळात भूखंड नियमित होऊन प्रत्येक कुटुंबाला हक्काचे घर आणि आवश्यक कागदपत्रे मिळणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे। त्याच्या अगोदर लय अवघड परिस्थिती होती, पण आता सुधारणा अशी झालेली आहे का जे आम्ही अतिक्रमण मध्ये राहत होतो आता ते स्वतः मालक हक्काचे होते, कारण ते अन्नाचे मुळे होते। याच्या अगोदर फार कठीण मध्ये आम्ही परिस्थिती काढलेली आहे। अतिक्रमण अशी वस्तू आहे कधी बी म्हणजे एक भीतीच होती आमच्या परिवारांना बी, कधी बी काय होऊ शकतंय, झोपा यायची नाही। त्याच्यामुळे आज आम्हाला सारा आधार फार भेटलाय। हो, फार चांगलं आहे। आता स्वतःच्या नावावर झालं तर 100% आम्हाला हे काहीतरी लाभ भेटल, त्याचं घरकुलचं म्हणा, घरकुल योजनेचं म्हणा, कर्जचं म्हणा, काही ना काही भेटल आम्हाला लाभ। अन्नाबद्दल फार चांगलं वाटतंय आम्हाला। याच्या अगोदर कोणी काही केलं नाही, पण आज अन्नांमुळे फार काय होतंय, जागात सुधारणा फार होती गावात आमच्या आले एकलव्य नगर मध्ये। आभार अण्णांचा। एकलव्य नगर तर्फे सर्वांच्या वतीने अण्णांचा आभार करतोय। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी मुक्ताराम बागुल, नांदगाव, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.